वेलकम. आले माझी शोंदूला, माझी बोंदूला. काय शिकवलं? वेलकम. आतू आली आहे आणि गणपतीची तयारीला आता लागलो आम्ही. हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल टू रचनाज नवेंजल वर्ल्ड. मी आहे सनी अँड येस इट्स अ न्यू डे, न्यू बिगनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. सो बॅक टू होम आले 24 ड्युटी करू आणि फायनली आता खूप कमी दिवस राहिले आहेत बाप्पाच्या आगमनाची. सगळी काही तयारी बाकी आहे. सो आज सुट्टी असल्यामुळे खूप काय प्लॅन केलं आहे की कसं काय सगळं मॅनेज करायचं आहे. सो येस, पुढे काय काय होणार आहे हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे. नायसा आली आहे स्कूलमधनं, जसं की तुम्ही पाहिलं. आई आता तिला भरवतात, मी इथे फटाफट रेडी होते. आम्ही चाललो आहोत दादरला, बिकॉज आपले गणपती बाप्पा लवकरच येणार आहेत. गोकुळाष्टमी होऊन गेली, आता गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झालेली आहे. आणि आम्ही ॲज ऑलवेज जसे नेहमी दरवर्षी जेवढे खुश असतो तेवढेच खुश आहोत आणि तेवढ्याच उत्साहाने गणपती बाप्पाचं स्वागत करणार आहोत. थोडीफार तयारी आम्हाला करायची, कारण बऱ्यापैकी डेकोरेशनचं सामान वगैरे ते सगळं काही आम्ही गेल्या वर्षीच घेतलेलं आहे. सो मोस्ट प्रोबॅबली गेल्या वर्षीच्याच गोष्टी आम्ही परत रियूज करणार आहोत. म्हणून लेट सी, बट काही नवीन अजून काही दिसलं तर मग ते घेतलं जाईल. गोष्ट म्हणजे मला नायसासाठी काही क्लोथ्स घ्यायचे आहेत. आता नायसाचं तुम्हाला कळलंच आहे की तिला इकडे तिकडे चावत राहतं सगळ्या गोष्टी, म्हणून मी पहिले विचार केलेला ऑनलाईन घेईल. बट देन आय थॉट की पहिले ऑफलाईन बघते, पहिले प्रॉपर स्टोर्समध्ये बघते. जर नाही आवडलं तर मग मी स्टिच करून घेईल तिच्यासाठी, जसं तिला लागतं, स्लीवलेस अँड ऑल स्टफवालं. एनिवेज, सो आता मी फटाफट रेडी होते. बाकी सगळे रेडी झालेले आहेत. ॲक्च्युली तुमच्याबरोबर एका प्रोडक्टचं रिव्ह्यू शेअर करायचं आहे. म्हणजे जर इनकेस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा घेऊ शकतात, कारण फेस्टिव्ह सीझन चालू आहे. प्रत्येकजण ह्याच विचारत असतो की आपण सुद्धा सुंदर सुंदर दिसायला पाहिजे. सो ते कोणतं प्रोडक्ट आहे ते तुम्हाला मी दाखवते. इज दॅट प्रोडक्ट ते आहे अगारोचं हेअर स्ट्रेटनरचं. मॉडेल नंबर आहे HSB2107. ह्याच्यात 5 हीट सेटिंग्स आहेत. म्हणजे अकॉर्डिंग टू यू तुम्ही हीट लेवल सेट करू शकता. युनिक टेक्नॉलॉजीने बनवलं गेलं आहे टू रिड्यूस फ्रीझीनेस. ॲडव्हान्स कोटिंग मटेरियल आहे ह्याच्या. त्याचबरोबर त्यांनी आपल्याला एक ग्लव सुद्धा दिलेला आहे टू होल्ड अवर हेअर. आणि हा आहे तो ब्रश. तर तुम्ही ह्याचा लुक तर बघूच शकतात की किती सुंदर आहे. हँडी आहे, कॉम्पॅक्ट आहे, खूप इझिली तुम्ही ट्रॅव्हलिंगच्या वेळेस ह्याला कॅरी करू शकतात. आणि मला ह्याचं कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप आवडलं आहे. प्लस ह्याचे ब्रिसल्स बघा तुम्ही किती मस्त आहेत. म्हणजे इझिली आपल्या हेअरमध्ये एंटर होऊन प्रॉपरली आपले हेअर जे आहेत ते स्ट्रेट करतो. मी असं म्हणते बिकॉज मी हे ऑलरेडी यूज केलेलं आहे. दिस इज अ स्टार्ट बटन. इथे तुम्ही जे तुमचं सेटिंग आहे 5 हीट सेटिंग मी जे तुम्हाला बोलली ते तुम्ही सेट करू शकता तुम्हाला जसं हवं आहे तसं. अँड दिस इज रिअली व्हेरी युजफुल. ॲक्च्युली जर बघितलं गेलं तर माझे हेअर तुम्ही पाहिलेच आहेत, स्ट्रेट आहेत. काही ट्रीटमेंट वगैरे नाही केले, पण ते नॅचरलीच असे आहेत. सो कधी त्यांना गरजसुद्धा नाही पडली. बट आता ना कधी कधी खूपच मला घाई असते किंवा एकदम ऑन द स्पॉट कोणते कोणते प्लॅन्स होतात आणि मग अशा टाईमला मी हेअर वॉश करते. आणि हेअर वॉश नंतर ना माझे हेअर ना एकदम असे फ्रीझी होऊन जातात. इकडचे जे हेअर आहेत ना ते थोडेसे वेवी होतात. सो ते असंच मी जातं. असं आहे की थोड्या वेळानंतर ना ते सेट होतात, पण त्याला टाईम लागतं सेट व्हायला. पण जेव्हा घाई गडबड असते तेव्हाचं काय, म्हणून मग मी हा ब्रश आहे तो घेतला. आणि आता मी ह्याचे 2 पार्टिशन्स केलेत जसं की तुम्ही बघू शकता. सो जस्ट टू शो यू गाईज की हाऊ इट वर्क्स, खरंच हे काम करतंय की नाही. सो आता इथे मी माझी जी सेटिंग आहे ती सेट केलेली आहे. आधी मी हे जे ग्लव्ज आहे ते वेअर करून घेते. आणि कारण गरम होतं ना म्हणून त्याने ते तसं दिलं आहे. सो तुम्हाला हे फक्त असं होल्ड करायचं आहे. जस्ट हॅव टू, जसं आपण नॉर्मल ब्रश करतो तसंच करायचं आहे. लाईक कोंब करतो आपले हेअर तसंच कोंब करायचं. सो यू कॅन सी द डिफरन्स. इकडचे माझे हेअर आणि हे माझे नॉर्मलवाले हेअर जे नॅचरल हेअर आहे आणि हे स्ट्रेटन झालेले. म्हणजे किती छान. हे जे फ्रीझीनेस आहे ते सुद्धा कमी झालेलं आहे. तुम्हाला कोणाला हवं असेल तर खाली ना मी डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याची लिंक दिलेली आहे. मला तरी खूप आवडलं आहे. लाईट वेट झाले आणि सॉफ्टसुद्धा तेवढेच झालेले आहेत.
मला तरी पर्सनली खूप आवडले. जर इन केस तुम्हाला कोणाला हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. अँड सिरियसली गो फॉर दिस प्रोडक्ट. खरंच खूपच छान आहे. जर एकही हेअर ह्यात तुटलेला नाही आहे. खूप इझिली ते मूव्ह होतं आहे ह्याच्यावरनं. आणि ह्याचं जे मॉडेल आहे ते मला खरंच खूप आवडलं. सुंदर दिसतं आहे. सो चला मग आता आम्ही फटाफट माझं हेअर टाय करते आणि मग आम्ही निघू. स्वीटीताई सुद्धा आलेली आहे. सो लेट्स गो. म्हणजे प्रॉपर सेट झाले ते केस. थोडीशी इकडे फ्रीझीनेस असते ना. चलो चला चला. तिने मस्त आवडलंय. आईने छान भरवलंय है ना. मग मस्त जेवली. औषध पण झालं आमचं घेऊन. औषध पण घेतलं. मग आतून एक औषध दिलं फटाफट. चलो. आम्ही पोचलो आहोत दादर मार्केट. रेडी फॉर द शॉपिंग. इथे आल्यानंतर माणूस मॅड होऊन जातो. आणि फेस्टिवलच्या टायमाला तर एकदमच वेळ असतो. येलो मी घेऊन घेतली. हा ब्ल्यू दाखवा उघडून. रेट्स एवढीच आहेत का जास्त आहेत? मग कमी करा ना आता माझ्यासाठी. ए लाईन मध्येच आहे ना. हा ए लाईन मध्ये. मला हा मोठा हे नाही सो. माझ्यातली एल साईज दाखवा. 40 दाखवा. येल्लो आहे ना तुझ्याकडे. रेड. साईज चेक करते. रेड घे. हां 40 ही बरोबर बसते. हे वेगवेगळे आहे ना. हा पॅटर्न वेगवेगळे. हा हे 3 पर्पल नाही पर्पल मागवावं लागेल 5 मिनिटात. येईल 5 मिनिटात. असं आहे ना. हो मला असाच हवाय. ग्रीन घे. हा आवडला की नाही. घे तुला आवडतं. कुठे नको नको ते. गणपतीची शॉपिंग बाजूलाच राहिली आणि माझा आवडतावरच असतो. मॅड होती. सगळ्यात वेगवेगळं आहे. 12 पीस नाही सगळे 150 रुपये वाले आहे. नाही म्हणजे 12 पीसच आहेत ना सगळ्यात. याच्यात 6 पीस. म्हणजे मराठमोळी लोक ना अशी ते ज्वेलरी सगळी घालायला पाहिजे. छान आहे. एक घेऊन ठेव तुला. येई सबसे छोटा आहे. अजून सेम मिळेल. अजून एक पॅकेट. आवडली का तुला. पण पुढे परत त्रास होईल असं बोलशील मला. ह्याच्यात कोणता कलर आहे हिच्या साईज मध्ये अवेलेबल. हा ह्याच्यात आहे का साईज आहे हिच्या मापाची.
सकाळी संध्याकाळी बाळगीला ठेवा. लाडका देव बाप्पा. हा पण ते स्लीवलेस नसेल ना. त्या छोटा sleeveless मध्ये. आहे का आता? सुनामी बाजू. आणि हे वरचं जी धोती आणि ते काय आहे ते वालं असं उपर नाही. सोळाने उपर नाही ते. मायदा तिथे ते आलेली बाबू त्यांचे कपडे घालून. सिंगल शोल्डर आहे. हे आहे तो वाला दाखवा. हा ना? हा तो वाला दाखवा. परंतु बाकीची पॅटर्न तुमच्याकडनंच मी घेऊन गेली सो ते झालेले. आता हा एक पॅटर्न नाही ते जेवढं स्लीवलेस असेल तेवढं ते चावतं ना. हा पण चालेल पॅटर्न पण ह्याच्यात कलर्स आहेत का तेच जे आहे ते बॉटल ग्रीन रेड. हा? बॉटल ग्रीन आणि रेड येते, दोन कलर येतात. ओके दाखवतो. दाखव. हा बघ. हा बघ. This color is nice. दोन्ही घेऊन कर बघ कलर. आतमध्ये मार्जिन आहे का म्हणजे इन केस जर हे करायचं असेल. प्रत्येक पीसला ते वाढवलं. ओके. आता मी ज्ञाना आणि सावीसाठी खूप छान असा ड्रेस बघते. ह्याचं इकडे प्रिंट खूप सुंदर आहे सो दोघींना मॅचिंग बघते. नायसाची तर ऑलमोस्ट शॉपिंग झाली आहे. मी डिसाईड करून आलेली की मला कोणत्या स्टोरमधनं घ्यायचं आहे. स्वीट बेबी म्हणून आहे. पिंक घेते ना. हे पण आहे का देवबाप्पा नाही आहे जर नायसासाठी नाही आहे देवबाप्पा नाही आहे ना ते आहे का असं देवबाप्पा लिहिलेलं नाही. 4 वर्षाच्या मुलीला आहे दाखवा. नाही हे नको हे वाला मी घेते. आणि एक ब्ल्यू द्या. ऐका ना 4 वर्षाच्या मुलीला एक वर्षाची. अरे ते क्या है? छोटी है. कोणते बड़ी होती है. हे सगळे सनीने घेतलेत. कलर मस्त आहे. आणि हे दादांसाठी छान. हा पण घेतला ना चांगला आहे. चलो आम्ही घरी आलेलो आहोत आणि ही एवढी अशी शॉपिंग. मेन म्हणजे नाही खाली ठेवायचं. तुला 10 वेळा बोलली तिथे आपण जेवतो. सो मेन म्हणजे ह्याच इंटेन्शनने केलेली की मला नायसाची जेवढी काही गणपतीची तयारी आहे ना ती करायची. जसं की मी आधी सांगितलं मी ऑनलाईन प्रिफर करत होती बट देन आय थॉट की आपण पहिले ऑफलाईन बघूया. जर काही नाहीच आवडलं तर मग मी ऑनलाईन. कारण नायसाचे खूप स्पेसिफिक मला क्लोथ्स घ्यावे लागतात. तिला टोचतं बिचतं त्यामुळे ते सगळं खूप काही मोठी स्टोरी. सो जेव्हा मी तिथे गेली आय वॉज लाईक की पहिले मी त्यांना सांगितलं की असं जे कपडे दाखवायचे सगळे स्लीवलेस असतील अजिबात त्याला स्लीव्ज वगैरे नसेल. सो बऱ्यापैकी तुम्ही ब्लॉगमध्ये तर पाहिलंच असेल पण तरी मी तुम्हाला एक दाखवते. तर त्याच्यावरचा हा ब्लाऊज आहे. सो हे नायसा इझिली घालू शकते. साईड हे असं आहे अँड आय एम शुअर की थोडंसं मला वाटतं हे ऑल्टर करावं लागेल बट ठीक आहे. हा एक मी घेतला. एक तर कलर कॉम्बिनेशन्स पण नायसासाठी खूप कमी होते म्हणजे तिच्या एजसाठी ज्यापेक्षा 3 वर्षाच्या खाली जे पण येतं त्यांच्यासाठी खूप तिथे कलर ऑप्शन्स आहेत. खूप सारे पॅटर्न्स आहेत. एक हा घेतला लाडका देवबाप्पा. ओके लाडका देवबाप्पा. सो नायसासाठी घेतला आणि हा घेतला सावीसाठी. मी ॲक्च्युली सावी नायसा आणि ज्ञाना तिघींना सेम बघत होती बट
ज्ञानाला थोडं सावीला थोडंसं मी 1 साईज मोठी घेतलं कारण तिची हाईट आहे थोडीशी. सो तिच्या ह्याच्यात हा कलर नव्हता आणि ह्या दोघींच्या ह्याच्यात हा कलर नव्हता. सो मला असं घ्यावं लागलं, नाही तर मी तिघींना मॅचिंग घेणार होते. नाहीतर तर खूपच कमी ऑप्शन्स. ज्ञानाचा ड्रेस मी हा कलर घेतला. सो त्याच्यावर असंच लिहिलेलं आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे दोघींना सुद्धा बघायला. आरूसाठी पण बघत होती पण त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या मुलींसाठी नव्हतं. लाईक हे मला पॅटर्न नव्हतं. मला सेम हवं होतं की तिथे ज्ञाना आणि सावी सेम घालतील आणि इथे नायसा आणि आरू सेम घालतील, पण तो पॅटर्न नव्हता. आणि आता हे पण मला मोठं इश्यू आहे की हा स्लीव्ज आहे. सो असं नाही बोलायचं, नाही सगळ्यांना नाही बोलायचं. कोणतीच गोष्ट टोचत नाही. एकतर काय आहे, खंड साडीमध्ये त्यांनी स्टिच केलेलं आहे. एवढे छान छान मला बँगल्स मिळाले ना. सो हे बँगल मला मिळाले 100 रुपीजला आहे. हे ह्यात 8 आहेत. सो हे 150 रुपीजला आहे. आता हे फक्त म्हणजे सगळे रॅन्डम कलर्स आहेत. तुम्ही 2 घेतले की म्हणजे दोन्ही हातात तिला इझिली ते वेअर करता येईल. मग हे अशी मी नायसासाठी ठुशी घेतलेली आहे छानशी. आणि नायसाने फर्स्ट टाइम सांगितलं की तिला नथ पाहिजे. सो तिने नथ बघा घालून बघा. आता हा बॉक्स तुझ्यावरतीच ठेव. ऑलरेडी एक आहे ना बॉक्स, तो आपण जरा क्लिअर करूया. सो एक साईज थोडी मोठीच घेतली. उड्या नको मारू कारण ह्या शूज मध्ये पण नायसाचा एक पॅटर्न आहे. पूर्ण क्लोज नकोय. ती फक्त क्रॉक्सच बेअर करू शकते, बाकीचे क्लोज असे नाही. आणि मग ते असेच मला सँडल्स घ्यावे लागतात. हा आणि अजून एक डेली वेअर साठी घेतले आणि ही फंक्शन साठी. कारण ह्याच्या आधीचे जेवढे पण चप्पल ते सगळे आता छोटे झालेत. तिला तिकडे दाखव. नथ सेम आरू वाटते, अन्नू वाटते मला ही. वाव चल पोलका घेतला तो. म्हणजे असा पॅटर्न नायसाचा ऑलरेडी झालेला आहे जेव्हा नायसा लाईक 2 इयर्स होती. पण आता हा कलर कॉम्बिनेशन आता मी बोलली नायसामध्ये खूपच कमी ऑप्शन्स मला तिथे मिळालेत. बट स्टील आय एम लाईक हॅपी की मला जसे हवे होते तसे मिळालेले आहेत. त्यानंतर मी हा एक फ्रॉक घेतला तिच्यासाठी. त्याचं मटेरियल खूपच सॉफ्ट आहे. तो कलर पण एवढं सुंदर आहे. नंतर हा एक घेतला कॉटनमध्ये ज्याच्यावरती नथ आहे. तर हे छान मिळाले. म्हणजे मी खूप सॅटिस्फाईड आहे ना हे सगळं शॉपिंग बरोबर. मग एक असंच रॅन्डमली मला एक ड्रेस दिसला कारण लहान मुलं बोलले की त्यांना हे असे पर्स गिफ्ट आवडतात. सो अशी त्याच्यावरती स्लिंग आहे आणि एक असंच की जर इन केस तिला हे नसेल घालायचं गणपतीच्या पिरियडमध्ये तर ती मग हे वगैरे असं घालू शकते. हे काहीतरी मला 350 रुपीजला मिळाले. आणि नवरात्रीची तयारी पण म्हणजे आता नवरात्री आय डोंट नो नायसा काय घालेल, पण एक मला हा एक पॅटर्न आवडलं. थोडंसं नवरात्री फील येत आहे आणि त्याच्यावरती ही बॅग आहे. केस बाजूला करा. दादरला गेली आणि कुर्ती नाही घेतली असं होऊच नाही शकत. माझं ऑलरेडी लाईक लास्ट टाइम मी खूप सारे कुर्तीज तर दादांकडनं घेतलेले, परत एकदा घेतले. लास्ट टाइम जे कलर्स घेतलेले ते कलर्स नाही घेतले, रिपीट नाही केले. सो यावेळेस मी पर्पल घेतला, ब्ल्यू, ग्रीन अँड रेड. लास्ट टाइमचे पण एवढे छान निघालेत. लाईक किती वेळा वॉश केलेले आहेत मी, बट तरी अजून त्याचा कलर नाही लागलाय कशाला किंवा उतरला पण नाही आहे. आणि श्रिंक सुद्धा नाही झालाय. तसंच आहेत ते कुर्तीने. ते घातल्यावरती ए लाईन आहे म्हणून छान दिसतं. ते 500 ईचला मी घेतलंय. आणि हे आता तिथे काही ट्रेंडिंग होतं बघा, म्हणजे ईच अँड एव्हरी स्टॉल, अल्टरनेट स्टॉल, हे छोटेसे कुर्ती, हाफ कुर्तीज. मला थोडीशी ही साईज मोठी वाटते बट ठीक आहे मी ऑल्टर करेल. कारण ह्याच्यापेक्षा छोटी साईज होती ती मला असं वाटलं की ती जास्त टाईट होईल आणि हे असं पण ठीक. सो हे जीन्सवरती आपण वेअर करू शकतो. हे 250 ईचला मला मिळालं आहे.
सो आय गेस मी ऑल्टरच करणार आहे. हे अशा प्रकारची ही मी शॉपिंग आज केलेली आहे. आईंनी बाप्पासाठी घेतलंय छानसं मुकुट घेतले बाबांसाठी. खूप लोक आम्हाला विचारतात की तुम्ही जे बाबांसाठी कपडे म्हणजे तुम्ही बाबांना जे कपडे घालतात ते कुठून तुम्ही घेतले. सो हे आपल्याला इझिली कोणत्याही लोकल स्टोर्समध्ये मिळतात. फक्त एवढंच आहे, मी जसं की नेहमीच म्हणते की बघितल्यावर ना आपल्याला ते लगेच इमिडिएटली स्ट्राईक व्हायला पाहिजे की आता ही गोष्ट आपण कशी त्याला यूज करू शकतो. सो प्रत्येकाला आता जर मी गेली नाही हे सगळं बघायला तर मला नाही समजणार, पण आईंना कसं तर ते व्यवस्थित माहिती आहे की त्यांना माहिती आहे की हा बाबांवरती हे छान दिसेल किंवा हे वस्त्र घेतलं की ते असं प्रॉपरली गुंडाळलं की त्यांच्यावरती छान दिसेल, मग त्याचं मॅचिंग ते मुकुट, मग ते त्याच्यावरती मॅचिंग हार, हे त्यांना माहिती आहे. तर मी गेली तर नाही मला समजणार. सो प्रत्येकाचं एक बघण्याचा दृष्टिकोन असतो ना, त्याच्यावरती सुद्धा हे डिफर करतं. कदाचित खूपदा असं होतं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असतात पण आपल्याला आयडियाच नसते की आता हे आपण कसं वेअर केल्यावर हे कसं दिसेल किंवा कसं वाटणार आहे. आपण जेव्हा दुसऱ्यांच्या अंगावर बघतो तेव्हा आपल्याला अरे हा किती सुंदर आहे हे असं वालं आहे. सो हे बघा, तर हे छानसं असं हार आईने घेतलेलं आहे. दादरला तर ह्या खूप काही गोष्टी आपल्याला मिळतात. दादर बोला, कॉफर मार्केट म्हणा, आणि एक छोटीशी अशी आईने पर्दी घेतली आहे. सो अशा प्रकारची शॉपिंग ही आहे सगळी सनीची शॉपिंग. लाईक त्यांनी खूप सारे कुर्तीज घेतले, दादांसाठी घेतलेले आहेत आणि छान असं कलर कॉम्बिनेशन्समध्ये घेतले. ट्राय केलं आहे आम्ही की थोडंसं मॅच नाही बोलता येणार. पहिले तर खूप होतं मॅचिंगवालं ट्रेंड की सेम 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 क्लोथ्स, पण आता थोडं विथ टाईम ते आता कसं चाललंय की कॉन्ट्रास्ट व्हायला पाहिजे. लाईक जर मी आय एम वेअरिंग ब्ल्यू तर त्याचा कॉन्ट्रास्ट सनीने असं आता तो वाला ट्रेंड आलाय. सो ते तसं पण छान वाटतं. नाहीसा तर जगावेगळेच कलर्स झालेले आहेत तिचे, पण स्टील माझा मेन मोठं होतं की मला मॅचिंग वगैरे नाही केलं, मिळालं ते इट्स वेल अँड गुड, पण तिचं कम्फर्ट लेवल फार इम्पॉर्टंट आहे आणि ते त्याच दृष्टिकोनाने तिची आज शॉपिंग केली आहे. तिची तर फुल झालेली आहे, लाईक सगळं चप्पल वगैरे पण घेऊन झालेले आहे. सो ही होती आजची शॉपिंग. जर इन केस तुम्ही कधी गेलात दादर साईडला तर स्वीट बेबी म्हणून एक स्टोर आहे. हां बोला. हे आहे मी हे बनवलंय ना आयशॅडो. हे तर काय हे आपण असं पण करू शकतो आणि असे हे आहे. खूप काही अजून गोष्टी घ्यायच्या होत्या. ज्ञाना आणि सावीसाठी पण एक दोन गोष्टी डेली यूजसाठी सुद्धा मी बघत होती, बट आम्ही एकच साईड कव्हर केला आणि आम्ही एवढे थकलो ना. त्यात थँक्यू सो मच. खूप लोक भेटली, म्हणजे मला तेच आवडतं की तुम्ही जेव्हा मला बघतात, आता मला तर नाही माहिती ना की तुम्ही माझे व्लॉग्स बघतायत, पण तुम्हाला मी माहिती आहे. सो तुम्ही स्वतःहून येतात, माझ्याशी बोलतात, मला खरंच खूप आवडतं. आणि कधीच असं फील नका करू की तुम्ही आल्यानंतर मला कसं वाटेल किंवा माझ्याबरोबर तुम्ही फोटो काढू शकतात की नाही, कारण खूप लोकांचा हा प्रश्न असतो. सो मी तर खूप बिंदास असते. मला तर आवडतं तुम्हाला सगळ्यांना भेटायला. मला आवडतं की मला जे बघतायत, डेली बघतायत, त्यांना त्यांच्याबरोबर माझी भेट होते. सो तुम्हाला असं वाटतं की आय एम लाईक मी खूप मोठी आहे, पण असं नाही आहे. मला मी तुम्हाला जेव्हा भेटते ना तेव्हा मला असं वाटतं की मी सुद्धा असं कोणत्या तरी एकदम मस्त व्यक्तीला भेटते. आणि तुमच्याकडनं पण जसं मी नेहमीच म्हणते की तुमच्याकडनं पण मी इन्स्पायर होते, तुमच्याकडनं सुद्धा खूप काही गोष्टी मी शिकते. सो असंच प्रेम करत राहा आणि असंच छान छान व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. त्याचबरोबर अजून एक व्हिडिओ दुपारी येणार आहे. सो तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. ह्या दरम्यान आम्ही अजून एक जागेवर गेलेलो, त्या जागेची सगळी काही माहिती मी त्या व्हिडिओमध्ये देणार आहे. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.